वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमस्ते भगवान् व्यास वेदशास्त्रार्थकोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत। शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्रविशारद एतत्कथाप्रकाशेन मज्ञानं विनाशय। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। जय जय रघुवीर समर्थ। कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे 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 कृष्ण गोविंद नारायण हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। भागीरथाच्या वंशामध्ये पुढे सुदास झाले. तेथून या वंशाचं परिवर्तन झालं आणि या वंशामध्ये भगवान श्रीराम प्रकट होणार म्हणून वशिष्ठांनी वंश परिवर्तन करून टाकले. या वंशामध्ये राजा रघु, अज आणि राजा दशरथ उत्पन्न झाले. दशरथांना 4 मुलं झाली, श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. श्रीमद भागवतामध्ये श्रीरामांचं चरित्र 3 अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे. भागवतानुसार भगवान श्रीरामांचं चरित्र
प्रतिज्ञा पालनासाठी, वनगमनासाठी, क्लेश सहन करण्यासाठी, पृथ्वीवरचा राक्षसांचा भार कमी करण्यासाठी, त्यानंतर आपल्या प्रजेचं पालन पोषण करण्यासाठी झालेला आहे. त्यांनी आपल्या प्रजेकरता आपलं अत्यंत सुखमय असणारं जीवनही दुःखमय करून टाकलं. भागवतामध्ये श्रीरामांच्या 30 पिढ्यांची नावं उपलब्ध आहेत. काही कालावधीपूर्वी, 1-2 वर्षापूर्वी श्रीराम होऊनच गेले नाही, ती केवळ एक मनोकल्पना आहे, रामायण झालंच नाही, अशा पद्धतीने हायकोर्टामध्ये लोक सांगत होते. आणि भगवंतांच्या पिढ्यांचं वर्णन सापडत आहे. पहिल्यापासून जिथून सूर्यवंश सुरू झाला तो भगवान श्रीराम नाही तर श्रीरामांची मुलं, त्यांच्या भावांची मुलं, त्यांची मुलं, त्यांची मुलं, आणि एवढंच नाही तर आजही भगवान श्रीरामांचे वंशज आहेत पृथ्वीवरती. त्यांनी स्वतः येऊन सांगितलं की आमच्या घरामध्ये सूर्यवंशाची श्रीरामांची परंपरा आहे. सगळे दाखले त्यांनी दिले, त्यांच्याकडे असणारे कागदपत्र त्यांनी दाखवले. तर अशा पद्धतीने भगवान श्रीरामांच्या 30 पिढ्यांची नावं भागवतामध्ये दिलेली आहेत. कोणाला हवे असतील तर पाहायला हरकत नाही. श्रीरामांच्या चरित्रानंतर विदेह राजाचं चरित्र आहे. राजा निमी आपले गुरु वशिष्ठांना म्हणाले की ज्ञानी झाल्यावर विदेह अर्थात अशरीर होऊन गेलं की त्यांचा वंश निमी म्हणजे चंद्रवंशाच्या नावाने ओळखला जातो. वंश परिवर्तन होतं म्हणजे ज्या वेळेला माणूस विदेह स्थिती प्राप्त करतो. देहात राहून विदेह स्थिती प्राप्त करणं म्हणजे काय तर देहाचे सगळे भोग वगैरे विसरणं. आपण देह आहोत हेही विसरणं. मग आपण देह नाही तर मग कोण आहोत तर आपण प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहोत, परमात्मस्वरूप आहोत, ब्रह्मस्वरूप आहोत. या भावनेने ज्या वेळेला ती व्यक्ती स्थिर होते त्यावेळेला काय होतं तर त्यांचा वंश हा निमी म्हणजे चंद्रवंशाच्या नावाने ओळखला जातो. हा जो विदेह नावाचा राजा होऊन गेला त्याच्यापासून सूर्यवंश जो आहे तो चंद्रवंशामध्ये परावर्तित झाला. एवढं लक्षात घ्या. चंद्रवंशातच विश्वामित्र, परशुराम आणि सहस्रार्जुनाची कथा आहे. सहस्रार्जुन इतका बलवान होता की त्याने रावणासारख्या परमयोद्ध्यालाही परास्त करून टाकलं होतं. चंद्रवंश मनप्रधान आहे तर सूर्यवंश बुद्धिप्रधान आहे. म्हणजे मन रसजीवी असतं आणि बुद्धी ज्ञानजीवी, प्रकाशजीवी असते. ज्ञानाच्या आधारावर बुद्धी चालते तर आल्हाद, सुख आणि रसाच्या आधारावरती मन चालतं. आणि या दोन वंशांचं वैशिष्ट्य आहे. सूर्यवंशी जे आहेत ते ज्ञानाला, कर्तव्याला जास्त महत्त्व देतात आणि चंद्रवंशी जे आहेत ते भावनेला महत्त्व देतात. भगवान सूर्य आणि चंद्र दोन्ही वंशामध्ये प्रकट होतात. याचा अर्थ तुम्ही मनाने प्रेम करा किंवा बुद्धीने ज्ञान प्राप्त करा, दोन्ही ठिकाणी भगवंत प्राप्त होऊ शकतात. विचारांनी पण आणि प्रेमाने पण, बुद्धीने पण, मनाने पण, ज्ञानाने पण आणि भक्तीने पण. चंद्रवंशामध्ये पुरुरवाचं उपाख्यान आहे. वात्सायनाच्या कामशास्त्रामध्ये एक कथा येते. राजा पुरुरवा इंद्रलोकामध्ये गेले तेव्हा सगळ्या देवता त्यांच्या स्वागतासाठी उभ्या राहिल्या. बघा त्या काळातले राजे किती ग्रेट होते. डायरेक्ट सदेह स्वर्गामध्ये जाऊन परत येत होते, फिरून येत होते, चक्कर मारून सगळ्या देवतांना भेटून काय कसे आहात, ठीक आहात ना वगैरे वगैरे पाहून परत येत होते. नंतर माणूस इतका भ्रष्ट झाला की देवतांनी दारच बंद करून टाकले स्वर्गाची, येऊच नका. तर हा राजा पुरुरवा जो आहे तो इंद्रलोकामध्ये गेला आणि इंद्राने पुरुरवाचा एकेका देवतेचाही परिचय करून द्यायला सुरुवात केली.
त्याच्यामध्ये अर्थ आणि कामही उभे होते, पण पुरुरवाने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि अर्थ आणि काम हे जे दोन पुरुषार्थ आहेत, त्यांनी पुरुरवाला शाप दिला की तू चक्रवर्ती सम्राट होशील, पण तुला अर्थाचं आणि कामाचं सुख मिळणार नाही. इंद्रलोकात पुरुरवाचा परिचय उर्वशीशी झाला आणि तिनेच पुरुरवावर प्रेम करून त्यांचा वंशवृद्धी करून त्यांना सोडून ती परत आपल्या लोकामध्ये निघून आली. त्यानंतर शुकदेवजी महाराजांनी जमदग्नी, परशुराम आणि विश्वामित्र यांची कथा ऐकवली आणि ययातीचं चरित्रही सांगितलं. राजा ययातीचा विवाह शुक्रकन्या देवयानी आणि वृषपर्वा कन्या शर्मिष्ठाशी झाला. दोघी एकमेकांच्या विरोधामध्ये कायम असायच्या. दोघींनाही संतान प्राप्ती झाली. देवयानीचे यदू आणि तुर्वसू ही 2 मुलं आणि शर्मिष्ठाची 3 मुलं, त्यामध्ये द्रुहू, अनु आणि पुरु. सगळ्यात श्रेष्ठ मुलगा यदू आणि सगळ्यात कनिष्ठ मुलगा पुरु होते. यदूचा वंश पुढे जाऊन विस्तारला आणि त्यातच पुढे भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. ययातीमध्ये भोग आणि वैराग्य दोघांचं प्राबल्य होतं. भोग त्याने इतका भोगला की आपल्या लहान मुलाचं पुरुचं तारुण्यही त्याने त्याच्याकडून घेतलं आणि नंतर काही दिवसांनी त्याला त्याचा विटाळ आला आणि ते त्याला परत देऊन टाकलं. नंतर पुरुला सगळं राज्य सोपवून आत्मसाक्षात्कार करून ययाती भगवत स्वरूप झाले. ययातीनंतर पुरुच्या वंशात राजा दुष्यंत, त्यांचा मुलगा भरत आणि रंतीदेवाचं वर्णन येतं. भरतामध्ये भगवंताचं शौर्य आणि वीर्य मूर्तिमान प्रकट झालं होतं. रंतीदेवानंतर जामद नावाचा राजा या वंशामध्ये होऊन गेला. त्यानंतर कथा येते ती यदुवंशातल्या मथुरा नगराचे राजा शूरसेनांची. शूरसेनांच्या वंशात पुढे जाऊन अनेक पिढ्यांनंतर वसुदेवजींचा जन्म झाला आणि त्यांची पत्नी देवकी, तिच्या गर्भात पहिले 7 पुत्र झाले. 8व्या पुत्राच्या रूपामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माने ही धरती धन्य झाली. त्यांचं प्रेम, ज्ञान, सौंदर्य, माधुर्य ज्यांच्या डोळ्यांमध्ये सामावलं गेलं आणि हृदयामध्ये स्थिर झालं, त्यांचं जीवनाचं कल्याण झालं. या प्रसंगामध्ये शुकदेवजी महाराजांनी 9वा स्कंद या प्रसंगाचं वर्णन करत करत शुकदेवजी महाराजांनी 9वा स्कंद पूर्ण केला. 10व्या स्कंदाच्या सुरुवातीला राजा परीक्षित त्यांना म्हणाले की महाराज, आपण राजांच्या वंशाचं वर्णन आत्तापर्यंत विस्ताराने केलंय, पण यदुवंश अवतारित भगवान श्रीकृष्णांच्या जन्माची कथा केवळ 5 श्लोकामध्ये सांगितली. त्यामुळे माझ्या मनाची काही तृप्ती झालेली नाही. तुम्ही मला भगवान श्रीकृष्णांचं चरित्र विस्ताराने सांगा. राजा परीक्षित म्हणतात की भगवंताचं चरित्र एक प्रकारचं औषधच आहे. ते औषध कशाचं आहे तर भवरोगाचं आहे. संसाराचा जो रोग माणसांना लागलेला आहे, त्या रोगातून जर बाहेर यायचं असेल तर भगवंतांना शरण गेलं की संसाराचा रोग माणसाचा नाहीसा होतो. म्हणून भगवंताचं चरित्र हे भवरोगाच्या औषधासारखं आहे आणि हे औषध माणसाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडतं. हे औषध कसं आहे तर कानांसाठीही गोड आहे आणि मनासाठीही गोड आहे, मधुर आहे. एक तर हे चरित्र मुक्त पुरुषांद्वारा गायलेलं आहे. हे चरित्र कोणी गायलं आहे तर परमहंस शुकाचार्य महाराज, जे कसे आहेत जीवनमुक्त आहेत. ते संसारी नाही आहेत, ते जीवनमुक्त आहे. त्यांच्याकडून हे चरित्र गायलं आहे. आणि दुसरं, मुमुक्षूंच्या भवरोगाचं हे औषध आहे. तिसरी गोष्ट म्हणजे कान आणि मनाला हे सुख देणारं औषध आहे. म्हणून जो हे श्रीमद भागवत ऐकत नाही तो आत्मघातकी मानला जातो. हे जिथे आपल्याला शक्य होईल तिथे श्रीमद भागवताची कथा जर चालू असेल, भागवत पुराण जर चालू असेल, जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढं जाऊन
वेळ काढून ते भगवत चरित्र आपण ऐकायला हवं. जो भगवत चरित्र ऐकत नाही, कारणं देतो, तो आत्मघातकी आहे असं त्यांनी म्हटलंय. तो स्वतःचाच घात करून घेतो. परीक्षित राजा पुढे म्हणाले, महाराज, माझ्या पितामहांनी कौरव सेनेशी लढण्याआधी भगवान श्रीकृष्णांच्या चरणांचा आश्रय घेतला होता आणि त्यांची जीवननौका पार पाडली. त्यांची जीवननौका पार झाली होती. मी जेव्हा मातेच्या गर्भात होतो आणि अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र टाकलं होतं, त्यामुळे माझं शरीर जळत होतं. त्यावेळी माझ्या मनात कोणताही भाव नव्हता. मी बोलू शकत नव्हतो, भगवंताला जाणत नव्हतो, त्यांना पुकारूही शकत नव्हतो. राजा परीक्षित सांगतो आहे शुकदेवजी महाराजांना, परंतु माझी आई भगवान श्रीकृष्णांना शरण गेली आणि माझे रक्षण करण्याकरता भगवंत त्यावेळेला धावत आईच्या गर्भामध्ये आले आणि त्यांनी गदा व चक्र या 2 शस्त्रांच्या साहाय्याने ब्रह्मास्त्रापासून मला वाचवलं. महाराज, त्या प्रभूंचं चरित्र मी ऐकू इच्छितो. मला ना आता भूक आहे न तहान आहे. केवळ आपल्या श्रीमुखातून भगवंताच्या कथामृताचं पान करण्याची माझी अभिलाषा आहे. हे ऐकून शुकदेवजी महाराजांनी परीक्षिताच्या बोलण्याचं अभिनंदन केलं आणि म्हणाले की राजन, जो कोणी भगवंताच्या चरित्राच्या संबंधात प्रश्न विचारतो तेव्हा प्रश्नकर्ता आणि उत्तरदाता आणि श्रोता तिघेही पवित्र होऊन जातात. प्रश्नकर्त्याची घाबरलेली जिभेचं पाप मिटून जातं. उत्तर देणाऱ्याचं मौन सुटतं आणि श्रोत्यांच्या शून्य कानामध्ये भगवंताचा रस प्रवेश करतो. या संसाराची, भोगांची, भ्रष्ट लोकांची, स्त्रियांची, पुरुषांची, धनाची, नास्तिकांची चर्चा करत राहिल्यामुळे आपली जीभ, आपले कान आणि आपलं हृदय अत्यंत कलुषित होऊन गेलेलं आहे. माणूस एकमेकांना भेटल्यावर काय चर्चा करतो? हीच चर्चा करतो. भ्रष्ट स्त्रिया, पुरुष, धन, नास्तिकता, आस्तिकता, तुमचं माझं याचं त्याचं मास. त्यामुळे काय होतं की आपले कान, आपली जीभ आणि आपलं हृदय सगळं काही कलंकित होऊन जातं, कलुषित होऊन जातं. त्या हृदयामध्ये क्रोध, लोभ, मत्सर, द्वेष, असूया हे दुर्गुण लगेच निर्माण व्हायला लागतात. म्हणून जेव्हा भगवंताच्या चरित्राची गंगा हृदयामध्ये प्रवेश करते तेव्हा माणूस पवित्र नाही तर पवित्रतम होऊन जातो. म्हणून भगवंताच्या कथेचं श्रवण अत्यंत आदराने मनपूर्वक करायला हवं. त्यानंतर शुकदेवजी महाराजांनी भगवंताचं चरित्र सांगायला सुरुवात केली. पृथ्वी देवी एकदा ब्रह्माजींजवळ गेली. लक्ष्मी ही 2 प्रकारची आहे. एक आहे भूदेवी, जिला पृथ्वी म्हटलं जातं, आणि दुसरी आहे साक्षात लक्ष्मीजी. या दोघीही भगवान श्री विष्णूंच्या पत्नी आहेत. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम असं म्हणतो ना सकाळी. पृथ्वी देवी ही भगवान श्री विष्णूंची पत्नी आहे आणि लक्ष्मीजी ही पण भगवान श्री विष्णूंची पत्नी आहे. तर एकदा ही जी भूदेवी आहे म्हणजे जिला पृथ्वी म्हटलं जातं, हिने विचार केला की आपण भगवंताकडे जावं. पण एकटंच न जाता ती ब्रह्माजींजवळ गेली आणि त्यांना आपल्याबरोबर घेऊन पुढे वैकुंठाच्या जवळ गेली. ब्रह्माजींना पृथ्वीने आपलं दुःख सांगितलं, त्यांनी ते समजून घेतलं आणि सगळ्या देवतांना बरोबर घेऊन ते क्षीरसागराच्या तटावरती गेले. तिथे सगळ्या देवतांनी मिळून पुरुष सूक्ताचा पाठ केला. पुरुष सूक्त भगवान श्री विष्णूंसाठी म्हटलं जातं. तर सगळ्यांनी पुरुष सूक्ताचा पाठ केला. त्यावेळेला भगवंताची स्तुती त्यांनी केली आणि ती स्तुती करत असताना ब्रह्मदेवांना त्या ठिकाणी समाधी लागली आणि समाधीमध्ये भगवान श्री विष्णू त्यांना दिसले आणि भगवान श्री विष्णूंनी त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका,
पृथ्वीवरती जो राक्षसांचा दैत्यांचा भार निर्माण झालेला आहे, ज्याच्यामुळे ती त्रासली आहे, तो भार मी लवकरच दूर करेल, तुम्ही काळजी करू नका. आणि ब्रह्माजींची समाधी तुटली. त्यांनी श्री विष्णूंचा जो संदेश होता तो सगळ्या देवतांना सांगितला आणि म्हणाले की भगवंत स्वतः यदुवंशामध्ये व्रजभूमीत प्रकट होणार आहेत. त्यामुळे थोड्याच कालावधीमध्ये भगवंत वसुदेवांच्या घरी प्रकट होतील, धरतीचा भार कमी करतील आणि आपण सगळ्यांनी मिळून त्यांच्या आजूबाजूला वेगवेगळ्या रूपामध्ये जन्म घ्यायचा आहे. कोणी गायींचा, कोणी त्यांच्या सखांचा, काही गोपींचा, काही गोपांचा, असं सगळ्यांनी मिळून त्यांच्या आजूबाजूची सगळ्यांनी जन्म घ्यायचा. आता पृथ्वीवर कशाचा भार आहे? तर पृथ्वीवर दैत्यांचा भार आहे, पृथ्वीवर अहंकाराचा भाव आहे, पृथ्वीवर मोह ममतेचा भार आहे. या दोषांनी माणूस दैत्य होऊन गेला आहे. माणूस का नाही? तर माणूस एकतर देव तरी होतो, नाही तर दैत्य तरी होतो. आणि वेगवेगळे दोष जसे जसे आणखीन वाढायला लागतात तसा तसा माणूस माणसातलं देवत्व नष्ट होत जातं आणि तो दैत्य वृत्तीने वागायला लागतो. ब्रह्माजी त्याला म्हणाले, ब्रह्माजी त्यावेळेला सगळ्या देवतांना उद्देशून म्हणाले की नारायणांबरोबर, भगवान श्री विष्णूंबरोबर संकर्षणही त्यांचे मोठे भाऊ बनून येतील. संकर्षण म्हणजे भगवान शेष. मागच्या जन्मामध्ये लक्ष्मणाच्या रूपामध्ये ते छोटे भाऊ बनून आले होते. त्यावेळेला भगवंतांनी त्यांना बराच वेळेला रागवलं, फटकारलं होतं. त्यामुळे यावेळेला ते म्हटले की मी मोठा भाऊ होणार आणि भगवंतांना रागवणार. मला रागवतात काय? तसंच भगवंतांबरोबर योग माया देखील येणार आहे. ब्रह्माजींचं बोलणं ऐकून देवता प्रसन्न झाल्या आणि परत आपल्या आपल्या स्थानी निघून गेल्या. इकडे व्रजामध्ये वसुदेवांचा विवाह देवकीशी झाला. त्यांच्या विवाहानंतर देवकीची पाठवणूक करताना उग्रसेनाचा मुलगा कंस याने आपल्या चुलत बहिणीच्या रथाचं सारथ्य केलं. एकुलते एक बहीण होती त्याची चुलत, लाडाकोडात वाढलेली होती आणि ती आता आपल्या सासरी चालली म्हटल्यावर कंसाने स्वतः रथाचं सारथ्य केलं. त्याच्या रथामागे शेकडो रथ आपल्या बहिणीला आनंद देण्याकरता होते. त्याच्यामध्ये सोने, जडजवाहीर असे शेकडो रथ भरलेले होते. काय वैभव होतं बघा. सोन्याचं धूर निघत होतं, हे काही खोटं नाही आहे. हां, आज आपल्याला एवढंसं सोनं घेतलं तर लॉकरमध्ये ठेवावं लागतं, पण तरी आपण सोनं घ्यायचं सोडत, आपल्या DNA मध्येच सोनं आहे. सोन्याचं आकर्षण आहेच, किती महाग होऊ द्या सोनं, कुठल्याही सोनाराचं दुकान बंद होत नाही. त्यावेळेला देवतांनी मनात विचार केला की हा कंस देवकी आणि वसुदेवाचा इतका भक्त झाला तर त्याच्या पुत्राच्या रूपामध्ये भगवंत कसे येतील, वसुदेवाच्या पुत्राच्या रूपाने भगवंत कसे येतील आणि कसं बरं त्या कंसाला मारतील. त्यामुळे याची मनोवृत्ती बदलायला हवी, याला दुष्ट करायला हवं, याच्यामध्ये असणारा दुष्टभाव आणखीन जागृत करायला हवा. आणि म्हणून आत्ताच जर आपण जाहीर करायला हवं की कंसाचा मृत्यू देवकीच्या बालकाकडून होणार आहे. एवढ्यात देवतांनी आकाशवाणी केली आणि सांगितलं की अरे ना समज कृष्णा, तू कोणावर प्रेम करतो आहेस? या देवकीच्या 8व्या गर्भाकडून तुझा मृत्यू होणार आहे. आता आकाशवाणीमध्ये न मुलगा म्हटलं न मुलगी म्हटलं, नुसता 8वा गर्भ म्हटलं आणि कंसाला गोंधळामध्ये टाकून दिलं. आकाशवाणी ऐकल्यानंतर कंसाने रथाचा लगाम सोडून दिला. आत्तापर्यंत अत्यंत प्रेमाने देवकीशी वागणाऱ्या कंसाने देवकीचे केस धरले आणि तिला रस्त्यावरती ओढलं. हातामध्ये तलवार घेऊन तिला मारायला तो सिद्ध झाला. असा विचार केला नाही की आत्ता तिची मिरवणूक चालली आहे, मिरवणुकीमध्ये हजारो लोक आहेत, ही नवविवाहिता वधू आहे आणि आपल्या सासरी चालली आहे, हिला जर आपण आत्ता मारलं तर लोक काय म्हणतील.
आपल्या जीवावर बेततंय म्हटल्यानंतर माणूस कशाचाही विचार करत नाही, न काळ न स्थळ न प्रसंग न कोण आहे काय आहे. माझा जीव कसा वाचेल हे फक्त पहिल्यांदा तो पाहतो. तसंच त्याने केलं. त्याने हातात तलवार घेतली, पण त्याने विचार केला नाही की हजारो लोक मिरवणुकीमध्ये आहेत आणि ही नवविवाहिता वधू आहे, उठक्या तिचं लग्न झालंय, लगेच आपण तिला कसं मारावं, सासरी चालली आहे, लोक काय म्हणतील, कशाचा त्याने विचार केला नाही. एवढं सगळं चालू असताना देवकी कंसाला म्हणत नाही की अरे तू तर माझ्यावर प्रेम करतोस ना, तू मला का मारतोस, किंवा वसुदेवही त्याला म्हणत नाही की अरे ही तुझी बहीण आहे, लहान आहे, तिला कुठलंही शस्त्र चालवता येत नाही, तिच्यामुळं पासून तुला कुठलाही धोका नाही, असं वसुदेवही काही म्हणत नाही. खरं तर देवकी क्षमेची मूर्ती आहे, सहिष्णुतेची मूर्ती आहे, शांतीची मूर्ती आहे, सर्व देवतामयी ती आहे. तिचा स्वभाव कसा आहे? क्षमा, सहिष्णुता, शांती यांनी ती धारण झालेली आहे. हे गुण तिने धारण केलेले आहेत. तेव्हा वसुदेवांनी कंसाची खूप प्रशंसा केली आणि तुम्ही जर तुमच्या बहिणीला मारलं तर लोक तुमची निंदा करतील, लोक काय म्हणतील की एका लहान मुलीला, एका स्त्रीला हा राजा घाबरला आणि त्याने त्या मुलीची हत्या केली. मग वसुदेवाने विचार केला की अजून तर मूल झालं नाही, आत्ताशी लग्न झालं, अजून तर मुलं झाली नाही, मुलं होणार आहेत की नाही काहीच माहिती नाही, तर आत्ता आपल्या पत्नीला मृत्यूच्या खाईत कसं ढकलावं. म्हणून वसुदेवाने कंसासमोर प्रतिज्ञा केली आणि कंसाला म्हणाला की कंसजी तुम्ही चिंता करू नका, हिला होणारं प्रत्येक मूल मी तुमच्या हातामध्ये आणून देईल आणि मग तुम्हाला त्या मुलाचं काय करायचं तुम्ही तुमचं ठरवा. तिला कशाला मारता, तिने काय तुमचं वाकडं केलं आहे, तुम्हाला धोका तिच्या मुलापासून आहे, तिच्यापासून नाही, त्यामुळे तुम्ही तिला सोडून द्या. सत्यवादी वसुदेवांचं म्हणणं ऐकून क्रूरकर्मी कंसाच्या मनामध्ये त्यांच्या प्रती विश्वास निर्माण झाला आणि त्यांनी देवकीला सोडून दिला. त्यानंतर देवकीच्या गर्भातून पहिला मुलगा जन्माला आला. तेव्हा वसुदेव त्याला घेऊन कंसाकडे आले. त्याला पाहून कंस म्हणाला याला घेऊन जा, हा तर किती गोड छोटासा बालक आहे आणि 8वा बालक ज्या वेळेला होईल त्यावेळेला मला आणून द्या, याला तुम्ही घेऊन जा. ते ऐकल्यावर वसुदेवांनाही आनंद झाला. ते घाईघाईमध्ये देवकीकडे आले आणि देवकीला सगळं सांगितलं. देवकीलाही आनंद झाला. मग नारदजींनी विचार केला की हा कंस तर चांगल्या मार्गाने जायला लागलाय, हा पापच करत नाही आहे आणि यांनी जर पाप केले नाही तर पृथ्वीचा भार कमी करण्याकरता भगवंतांना यायला अजून जास्तीत जास्त वेळ लागेल आणि जोपर्यंत पापाचा गाडा भरत नाही तोपर्यंत भगवंतांना येता येत नाही. मग भगवंतांनी लवकर यावं असं वाटत असेल तर याचं पाप वाढलं पाहिजे, याच्या अवतीभोवती आणखीन राक्षस गोळा झाले पाहिजे, त्यांची राक्षसी वृत्ती कैक पटींनी वाढली पाहिजे. म्हणून नारदजींनी त्यांना उलट सुलट सांगितलं. ते म्हणाले की अरे कंसा तू किती रे भोळा आहेस, किती भोळा असावं माणसाने, राजाने इतकं भोळं राहू नये. तो म्हणाला का काय झालं? अरे म्हणे भविष्यवाणी काय झाली, आकाशवाणी काय झाली की देवकीच्या 8व्या गर्भापासून तुझा मृत्यू होईल. पण 8वा खालून का वरून हे सांगितलं का तुला? तू काय विश्वास ठेवतो ह्यांच्यावर, हे बरोबर नाही. असं म्हटल्यानंतर त्याला ते पटलं की अरे खरंच की हे बरोबर आहे. आणि म्हणून तो तावामध्ये गेला. देवकीने आपल्या बाळाला मांडीवर घेतलं होतं, त्याने त्या मांडीवरनं बाळाला उचलून घेतलं आणि तिथे असणाऱ्या एका शिलेवरती त्या गर्भाला आपटलं आणि मारून टाकलं. त्यानंतर कंसाने देवकीला आणि वसुदेवाला तुरुंगातच टाकून टाकलं की नकोच, एखादा गर्भ यांचा इकडे तिकडे गेला तर काय करा, आपल्या समोरच सगळं होऊ देत. त्यांना तुरुंगामध्ये डांबून टाकलं आणि त्यांच्या झालेल्या सगळ्या मुलांना मारायला तो लागला. देवकी वसुदेवांची 6 मुलं कंसाने क्रूरपणे मारली. त्यानंतर कंसाने आपल्या वडिलांना स्वतः हातापायामध्ये बेड्या घालून तुरुंगामध्ये टाकून दिलं. पाप वाढायला लागलं. पाप वाढायला लागलं तशी बुद्धी आणखीन भ्रष्ट व्हायला लागली. बुद्धी भ्रष्ट झाली की माणसाच्या
पाप करण्याला सुमार राहत नाही. जेवढे म्हणून पाप करता येतील तेवढे तो पाप करत जातो. नंतर त्याने सगळ्या असुरांना एकत्रित केलं. जरासंध त्याने आपली मुलगी कंसाला दिली. बाणासूर, भौमासूर, अघासूर, बकासूर अशा मोठमोठ्या असुरांशी कंसाची घनिष्ठ मैत्री झाली. आणि मग हे सगळे असुर मिळून यदुवंशातल्या लोकांना त्रास द्यायला लागले. कारण यदुवंशातली सगळी लोक भगवान श्री विष्णूंचे भक्त होते. आणि साधारणतः जे भक्त असतात, जे सौम्य वृत्तीने सात्विकतेने वागतात, ते कोणाला त्रास देत नाही. पण त्यांची जी सात्विकता आहे ती वाईट लोकांना खुपते. त्यांनी शांतपणे जगू नये असं वाईट लोकांना वाटत असतं आणि म्हणून सारखं त्यांच्या वाटेला जातात, त्यांना त्रास द्यायला लागतात. तसं त्यांचं चाललं होतं. या सगळ्या वाईट कृत्यामुळे त्याचा मृत्यू जवळ यायला लागला. जो दुसऱ्यांना दुःख देतो, हिंसा करतो, त्यांचं जीवन कधीही सफल होत नाही. कंसाची क्रूरता बघा. त्याने एक एक करून देवकीचे 6 अर्भक मारले. आता आध्यात्मिक दृष्ट्या याचा अर्थ काय आहे तर 6 बालकं मारली याचा अर्थ 6 दोष जे षडविकार आहेत ते त्याने नाहीसे केले. भगवंत येणार आहेत ना. भगवंत जोपर्यंत दोष आहेत तोपर्यंत येत. सगळ्या दोषांची निवृत्ती झाल्यानंतर भगवंत येतात. म्हणून आधी षडविकार नष्ट करावे लागतात, त्यांचा बळी घ्यावा लागतो. षडविकारांचं शमन झाल्यानंतर आत्म्याचा साक्षात्कार. त्यानंतर देवकीच्या 7व्या गर्भामध्ये बलरामजी आले. कारण भगवंत त्या गर्भामध्ये राहणार होते. ते राहणार म्हटल्यानंतर ती जागा आधी शुद्ध करायला हवी. भगवंत असे लगेच उठले आणि निघाले असं होत नाही. सगळे त्यांचे संकेत असतात, विधी नियम असतात, त्यानुसारच भगवंत येतात. इकडे भगवंतांनी योगमायेला सांगितलं की बलरामांनी आता स्थानशुद्धी केली आहे, तेव्हा त्यांना तिथून उचलून रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेव. आणि तो 7वा जो गर्भ आहे संकर्षणांचा, जे पुढे बलराम आहेत, त्यांचा गर्भ वसुदेवांची दुसरी पत्नी जी रोहिणी आहे तिच्या गर्भामध्ये ते स्थापित झाले. मग मी देवकीच्या गर्भामध्ये येतो असं योगमायेला भगवंतांनी सांगितलं. जेव्हा भगवंत देवकी मातेच्या गर्भामध्ये आले तेव्हा देवकी अतिशय तेजस्वी दिसायला लागली. भगवंत तिच्या गर्भात आले म्हटल्यानंतर तिचं तेज कैक पटीने वाढले. आता देवकीच्या गर्भामध्ये भगवंत कसे आले? खरं तर भगवंत कधीही गर्भातून जन्म घेत नाहीत. मग तिच्या गर्भात कसे आले? तर वसुदेवांनी देवकीला मानस दीक्षा दिली, मनामध्ये दीक्षा दिली आणि तिच्या गर्भामध्ये भगवंताची स्थापना केली. भगवंत आपल्यासारखे पंचशरीरिक नाही. पंचमहाभूतांपासून जे आपलं शरीर तयार होतं तसं भगवंताचं शरीर तयार होत नाही. तर त्यांना मनामध्ये आधी धारण करावं लागतं, मनामध्ये स्थिर करावं लागतं आणि मग मनातून त्यांनी गर्भामध्ये स्थापना केली. वसुदेवांनी मनाने दिलेली दीक्षा देवकीने मनाने ग्रहण केली. भगवंतांना देवकीने गर्भामध्ये धारण केल्यावर देवकीला पाहून कंसाच्या मनामध्ये सद्बुद्धी जागृत झाली, त्याचं मन परिवर्तन झालं. भगवंताचा वास आहे ना तिथे, तिथे वाईट बुद्धी कशी राहणार, मनामध्ये वाईट विचार कसे येणार, हो की नाही? तर तसं त्याचं झालं आणि मग तो म्हणायला लागला की अरे ही तर स्त्री आहे, माझी बहीण आहे, गर्भवती आहे, मी इतके दिवस कोण होतं तिथे? अरे तुझीच तर बहीण होती ती आणि तिचेच गर्भ तू मारलेस ना. पण त्यावेळेला बुद्धीवरती पडदा पडलेला होता, अज्ञानाचा, अहंकाराचा. त्यामुळे त्याला आपण काय करतोय काही सुचत नव्हतं. आता मात्र त्याला ते लक्षात आलं आणि पुढे तो म्हणतो की हिला जर मी मारलं तर लोक माझ्यावर थुंकतील, निंदा करतील, मी हिला मारणं बरोबर नाही, ती बहीण आहे माझी, किती केलं तरी असं कसं मी तिला मारू शकतो. आणि म्हणून कंस आता प्रतीक्षा करायला लागला बालकाच्या जन्माची. तिला काही आता मारायचं नाहीये, तिला जे बालक होईल त्याला आता आपण मारूया, म्हणून तो त्या बालकाची प्रतीक्षा करायला लागला.
हळूहळू जसे जसे दिवस पुढे सरकायला लागले, तिचे महिने भरायला लागले, तसं तसं कंसाला उठता बसता झोपेत जागृतीमध्ये प्रत्येक क्षणाला कृष्णाचं दर्शन व्हायला लागलं. कारण त्याचं सगळं लक्ष कृष्णाकडे होतं. कृष्ण येणार, मला मारणार. भगवान श्री विष्णू तिच्या पोटी जन्माला येणार आणि मला मारणार, मला मारणार, मला मारणार. मग ते गळा दाबून मारतील का, गळ्यामध्ये दोरी टाकून मारतील का, तलवारीने मारतील का, आग लावतील का, काय करतील काय नाही, याच्या चिंतनाचा विषय फक्त भगवंत झाले. कधी तर तो आपल्या पडछायेला घाबरायला लागला, तर कधी आपल्या पावलांच्या आवाजानेच दचकायला लागला. कृष्णाप्रती कंसाच्या मनामध्ये द्वेषबुद्धी होती, पण त्याचं जीवन कृष्णस्मरणाने भरून गेलं होतं. तो कृष्णमय झाला होता. आता ब्रह्मदेव, रुद्र, इंद्र आणि सगळ्या देवता कंसाच्या कारागृहामध्ये देवकीच्या गर्भाची स्तुती करण्याकरता आले. सगळ्या देवता कारागृहामध्ये आले देवकीला भेटायला, आणि देवकीच्या गर्भामध्ये भगवंत आहेत त्यांना 4 गोष्टी सांगायला. तिथे आल्यानंतर देवता त्यांना म्हणतात की हे भगवंता, तुम्ही आता गर्भात आले आहात, तर इथले कष्ट पाहून इथून परत निघून जाऊ नका, गर्भात राहा काही काळ. तुम्ही केलेली प्रतिज्ञा व्रत पूर्ण करा, मध्येच फिरू नका. तुम्ही तिन्ही काळांमध्ये लोकांमध्ये तुम्ही सत्य आहात, पंचमहाभूतांमध्ये तुम्हीच आहात, तुम्हीच परमसत्य आहात, म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. देवता पुढे म्हणायला लागल्या की तुम्ही अवतार एवढ्यासाठीच घेताय की तुमची साकार मूर्ती लोकांना मिळावी आणि ते तुमची पूजा करू शकतील. हे कंसाला मारणं, शिशुपाराला मारणं ही गौण गोष्ट आहे. जे तुमचे भक्त आहेत त्या भक्तांना तुम्ही सगुण साकार रूपामध्ये दर्शन देणार आहात आणि तुमच्या त्या मूर्तीचं लोक पूजन करणार आहेत. म्हणून तुम्ही जन्म घेताय हे विसरू नका, परत इथून बाहेर पडू नका. सगळं आता जमून आलेलं आहे. सत्वं विशुद्धं श्रेयते भवान स्थितौ शरीराणां श्रेयं उपायनं मुक्तो. भगवंता, तुम्ही उपासना करण्याकरता शरीर धारण करता, ज्यामुळे वेद, क्रियायोग, तपस्या आणि समाधीद्वारा तुमची आराधना होऊ शकेल. तुम्ही या रूपात अवतार घेतला तर भगवंत आहे हे सिद्ध होईल आणि तुमचे प्रत्यक्ष दर्शनही लोकांना होईल. नाही तर भगवंत होतात पण कधीतरी तर ते व्हायला पाहिजे ना. कधीतरी तर त्यांनी भूतलावरती अवतीर्ण व्हायला पाहिजे. म्हणजे मग ते येऊन गेल्यानंतर पुढच्या पिढ्यांना सांगता येतं की भगवंत होऊन गेले आणि ते होतात हे नक्की आहे. ती केवळ मनोकल्पना नव्हे, त्यामुळे तुम्हाला यावंच लागणार आहे. अशा प्रकारे भगवंताच्या चरणांना वंदन करत नारदजी देवकीला म्हणाले की माते, तुमच्या गर्भामध्ये आता भगवंत आले आहेत. आता तुम्ही कंसाला बिलकुल घाबरू नका. तो 4 दिवसांचा शोभती आहे आणि तुमचा पुत्र, तुमचा मुलगा मात्र यदुवंशाचं रक्षण करेल. अशा प्रकारे भगवंतांची आणि माता देवकीची स्तुती केल्यानंतर ब्रह्माजी, शंकरजी इतर देवतांना म्हणाले की तुम्ही पुढे चला, तुमच्या मागोमाग आम्ही येतो. इतर देवतां त्यांना म्हणाल्या की म्हणजे अजून तुम्ही इथे राहून काहीतरी वेगळा अनुभव घेणार, बहुतेक आम्हाला काढून देणार आणि तुम्ही तुमच्यामध्ये काहीतरी छान शिजवणार किंवा छान भगवंताचं दर्शन करणार. आम्ही नाही इथून जाणार, आम्हाला पण इथेच थांबायचं. जो काही अनुभव घ्यायचा आहे, जे काही बोलायचं आहे ते आमच्या समोरच घ्या. शेवटी नाईलाजाने शंकरजी, ब्रह्माजी तिथून आधी बाहेर पडले. त्यांच्या मागोमाग सगळ्या देवता स्वर्गामध्ये निघून गेल्या. आता भगवंताच्या जन्माची वेळ जवळ आली. त्याचं अतिशय मोहक सुंदर असं वर्णन शुकदेवजी महाराजांनी केलेलं आहे. ते म्हणतात की परीक्षिता, भगवंताच्या जन्माची वेळ जवळ आली त्यावेळेला सगळी प्रकृती सजून धजून भगवंताच्या स्वागतासाठी तयार झाली आणि भगवान प्रकट झाले. वसुदेवांनी त्यांना पाहिलं तर त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी एका क्षणात तुरुंगामध्ये 10,000 गायी
दान देण्याचा संकल्प केला. भगवंत साधकाच्या हृदयामध्ये प्रकटतात तेव्हा त्याच्या चित्ताची शुद्धी होते. त्याचप्रमाणे सगुण साकार जगताचं कल्याण आणि भक्तांना प्रेम देणारे भगवंत प्रकट होतात तेव्हा समग्र सृष्टीमध्ये प्रकृतीमध्ये एक प्रकारची विलक्षणता येते. सगळं वातावरणच बदलून जातं. काहीतरी अद्भुत असे भाव सगळ्या सृष्टीमध्ये निर्माण व्हायला लागतात. श्री शुकदेवजी महाराज म्हणतात की भगवंताच्या प्रकटीकरणाच्या वेळी सगळे गुण संपन्न होतात. सगळ्या गुणांनी सगळी पृथ्वी भरून जाते. बाहेरचं वातावरण प्रसन्न मंगलमय आणि सगळ्यांची अंतःकरणं त्यावेळेला शुद्ध होतात. त्यावेळेला सगळ्या दिशा निर्मळ होऊन जातात. आकाशामध्ये तारे आणि चंद्र उगवतात. शीतल मंद सुगंधित वायू त्यावेळेला वाहायला लागला. नद नदी समुद्र सगळे वर्षा ऋतूमुळे त्यावेळेला निर्मळ होऊन गेले. चारही दिशांना मंगलमय वातावरण निर्माण झालं. साधू संत ऋषी देवता यांचं मन आनंदाने भरून गेलं. अशा प्रकारे प्रकृतीने भगवंताच्या आगमनाला स्वतः समर्पित करून घेतलं. आणखीन एक गंमत आहे. श्रवण केल्यानंतर भगवंत प्रकट होतात म्हणून श्रावणानंतर भाद्रपद महिना येतो. भगवंताचा जन्म श्रावणातला आहे. आधी श्रवण करायला लागतं. श्रवण केलं भगवंताच्या कथांचं की मग भगवंत आपल्या हृदयामध्ये प्रकट होतात. मग श्रवण कसं व्हायला हवं? भद्रम कर्णेभिः शृणुयाम. भद्र म्हणजे चांगलं योग्य भगवंताच्या लीलांचं श्रवण आधी करायला हवं. भाद्रपदाचा कृष्ण पक्ष तो तर भगवंताच्या नावाचा आहे. जिथे घनघोर अंधकार पसरलेला आहे तिथेच भगवंत प्रकट होता. आता हा अंधकार कशाचा आहे? अज्ञानाचा आहे, अहंकाराचा आहे, द्वेषाचा आहे, मत्सराचा आहे, राक्षसी वृत्तींचा अंधकार. आणि हा अंधकार दूर करण्याकरता म्हणून भगवंत प्रकट होत आहे. कृष्ण पक्षात अष्टमी तिथी ती मध्यभागी आहे. तिच्या आधी आणि नंतर 7 तिथी असतात. भगवंताचा जन्म अष्टमीला मध्यरात्री झाला कारण भगवान चंद्रवंशामध्ये यावेळेला उत्पन्न झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय.